नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे, कालचा व्हिडिओ तुम्हाला 3 पीस प्रिन्स कट मी ब्लाउजची कटिंग शिकवलेली आहे। आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला 3 पीस प्रिन्स कटचा टीच कसा करायचा आहे, फक्त तुम्हाला पुढचा जो भाग आहे तो मी दाखवणार आहे। व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजणार आहे। न कट करता आपल्याला 3 पीस प्रिन्स कट कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ती किंवा स्टिचिंग करायचं आहे। तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करायचे आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने क्रॉस पट्टीवाला 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज स्टिच करायचा आहे तर ते तुम्हाला इथे मी आज दाखवणार आहे। त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील, सबस्क्राइब आणखीनही केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळत असतं। त्यासाठी सबस्क्राइब करायचं आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे, कुणाला शेअर करायचे असतील तर शेअर करायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर माझे पेपर कटिंग जे काही रेडीमेड पेपर कटिंग आहे आपल्याकडे, कटोरी ब्लाउज प्रिन्स टॉप याला तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तिथे पाहायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरपोच ऑर्डर घ्यायची आहे। चला तर मैत्रिणींनो, त्याची काय प्रोसेस आहे काय नाही ते व्हॉट्सअपला तुम्हाला मिळून जाईल। तर आता इथं पहा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर 3 पीस प्रिन्स कट केलेला होता। आता आपण हे टीच करणार आहे। तर फक्त तुम्हाला मी पुढचा पार्ट दाखवणार आहे, कारण आपण रेग्युलर तर पाठीमागलचा आणि बाही सेम आपण तीच पद्धत आहे, फक्त तुम्हाला पुढचा भाग जो आहे तो दाखवणार आहे। तर पाहू शकतात आपण इथे मार्किंग करून घेतलेलं होतं। आपलं शिलाई मारण्याचा भाग जो आहे तो कोणता आहे, तर आपण इथे मार्किंग केलेलं होतं काल। आपल्याला हा कट करायचा नाहीये, आपण हे ज्यावेळेस आपल्याला ही आहे असा टीच करायचा आहे त्यावेळेस आपण हा भाग घेतलेला होता। आणि ज्यावेळेस तुम्हाला हे कट करून टीच करायचा आहे, साधा सिंपल ब्लाउज असो किंवा फसकणारा ब्लाउज पीस नसेल, अशा ब्लाउजला शक्यतो फसकतात ब्लाउज, त्याच्यामुळे आपण हे लॉक शिलाईचा ब्लाउज जो आहे तो शिवणार आहे। तर आता हे व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे। हा पार्ट आपण जसं की फोरटक्स ब्लाउजला आपण दुसऱ्या पार्टवर जसं की आपण पलटवून घेत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हाही दुसरा पार्ट जो आहे दुसरा त्याच्यावर पण आपण हे उमटवून घेणार आहेत। किंवा इथे पाहू शकतात, इथं पण उमटलेला आहे आपल्या या साईडने, आणि हा भाग तुम्ही अशा रीतीने ठेवायचा आहे, पाहू शकता। कारण आपल्याला हे ज्यावेळेस आपण अस्तर जॉईंट करताना किंवा वरचा जो कपडा आहे मेन तो ज्यावेळेस जॉईंट करताना त्यावेळेस आपल्याला हा भाग जो आहे तो आपल्याला आहे असा मिळत असतो। हे पहा, आता इथे मी काय करणार आहे, हे असं समोरासमोर ठेवणार आहे, पाहू शकतात। इथे आपण हे समोरासमोर ठेवणार आहे आणि याच्यावरून आपल्याला हे जे मेन साडीचे ब्लाउज आहे तर ते आपण अशा रीतीने समोरासमोर ठेवून याला आपण जॉईंट करून घेणार आहेत। पण हे कसे जॉईंट करणार आहेत आपण, कारण की आपल्याला हे अशा रीतीने आपण हे खालच्या साईडने ठेवणार आहेत, म्हणजे आपल्याला हा जो उमटलेला भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा दिसला पाहिजे, त्यासाठी अशा रीतीने मी हे जॉईंट करून घेत आहे। तर पूर्ण हे जे आपण एक्स्ट्राचा जो साईडचा भाग आहे तर ते पूर्ण आपण टीच करून घेणार आहेत। तर इथे पाहू शकतात आपण इथे हे जॉईंटला करून घेतलेले आहेत पूर्ण पार्ट जे आहेत, दोन्ही पार्ट मी, आणि इथे आपण ही शिलाई का मारून घेतलेली आहे अशी तुम्हाला प्रश्न पडलेला असेल। पण आपण इथे आता टीच करून घेणार आहेत। हा भाग आपल्याला व्यवस्थित असा समजला पाहिजे, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा भाग आपण इथे टीच करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण अशा पद्धतीने जर इथं टीप घेतली तर हा भाग आपला मधोमध
जी शिलाई मारलेला आहे तो भाग आपला मधोमध आला पाहिजे आणि त्याच्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने असं इथे आपल्याला 1.5 इंचावर अशी टीप घ्यायची आहे. पाहू शकतात या पद्धतीने अशा रीतीने फक्त कुठपर्यंत घ्यायचे आहे आपल्याला, या साइड पर्यंत, जिथं आपण आडीचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच घ्यायचं आहे. तिथून खाली आपल्याला हे एक्स्ट्राचं 1.25चा जो भाग आहे तो घ्यायचा आहे. तर ते तो अशा पद्धतीने आपण हे घेणार आहेत. एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते मी कट करून टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण हे टिच करून घेणार आहे दोन्ही पार्टला. त्याच्यानंतर मी क्रॉस पट्टी ही जॉईंट पण याचा पप्स तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा पप्स आलेला आहे. आता आपण याला एक साइडची मी तुम्हाला क्रॉस पट्टी कशी जॉईंट करायची आहे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे. आपण ही क्रॉस पट्टी कट केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. म्हणजे नवीन ज्या कोणी जॉईंट झालेले असतील त्यांना माहिती नाहीये. आपण काल डायरेक्ट प्रिन्स कट हा जो 3 पीस प्रिन्स कटचा आहे तर कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपण अपलोड केलेला आहे. आता रेग्युलर सारखे आपल्या जसं की कटोरी ब्लाउजचा आपण क्रॉस पट्टी जॉईंट करत असतात त्याच पद्धतीने आपल्याला याची ही क्रॉस पट्टी जॉईंट करायची आहे. कोणी याला योग पट्टीही म्हणत असतात, आम्ही क्रॉस पट्टी म्हणतात, त्याच्यामुळे मी क्रॉस पट्टीच म्हणत आहे. आता इथे जॉईंट करताना हे लक्ष द्यायचं आहे, हा जो आपला हे टक्स घेतलेला जो भाग आहे तर हा भाग आपल्याला याच्यामध्ये जास्त येऊ द्यायचा नाहीये, अगदी नॉर्मल मध्ये येऊ द्यायचा आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला 3 पीस प्रिन्स कट जे आहे ते अशा रीतीने तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, माझी तर म्हणण्याची शक्यता आहे की तुम्ही जर फुल प्रिन्स कट घालण्याच्या ऐवजी तुम्ही क्रॉस पट्टीवाला प्रिन्स कट घातला तर अगदी सुंदर मध्ये बसतो हा ब्लाऊज. तर अशा पद्धतीने टिच झालेला आहे. याला आपण रेग्युलर सारखी क्रॉस म्हणजे काजी बटन पट्टी जी आहे तर ती आपण अशा रीतीने जॉईंट करून घेत असतात. मेन म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच शिकायचं होतं की आपण 3 पीस प्रिन्स कट न कट करता आपण कशा पद्धतीने टीच करून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला इथे सांगितलेलं पाहू शकतात. इथे आपली ही शिलाई ही लॉक झालेली आहे आणि हा फसकण्याची शक्यताही नाही आहे याला. त्याच्यानंतर आपण इथे टक्स कसं घेतलेला आहे पाहू शकतात. हा टक्स आपला आतमध्ये गेलेला नाही, याची पण तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण 3 पीस प्रिन्स कट जे आहे ती तयार करून घ्यायचं आहे. आणि सेम आपल्याला रेग्युलरची जी आपण काजी बटन पट्टी जॉईंट करत असतात ते आपल्याला आहे तशी जॉईंट करून घ्यायची आहे. हा ब्लाऊज पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी नंतर दाखवणच, पण तो उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून, त्याच्यासाठी तुम्ही तोपर्यंत कटिंग, मेन म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग हे पुढचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे ते पाहायचं आहे. तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा ही जी काही माहिती जी दिलेली आहे ती पण तुम्हाला समजली असेल. तर अशा पद्धतीने आपण ही 3 पीस प्रिन्स कट नवीन पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे. तुमच्यासाठी नवीन आहे, माझ्यासाठी ती जुनीच पद्धत आहे. मी रेग्युलर अशा पद्धतीने 3 पीस प्रिन्स कट जर ब्लाऊज शिवायचा असेल त्यावेळेस मी हीच टिप्स वापरत असते. तर तीच टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.